कोचिंग क्लासेस संचालक संघटना यांच्या वतीने क्लासेस बचाव आंदोलन। केंद्र शासनाच्या शैक्षणिक विभागाने सर्व कोचिंग क्लासेस यांच्यावरती बंधन आणण्याकरिता काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले आहेत। यामध्ये काही सूचना अशा आहेत की त्या सूचनांचे पालन करण्याचे ठरविल्यास 100% कोचिंग क्लासेस हे कायमस्वरूपी बंद होतील व त्यामुळे बरेच शिक्षक बेरोजगार होतील व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होईल। या प्रश्नांना सामोरे कसे जायचे, आपला व्यवसाय कसा वाचवायचा यासाठी कोचिंग क्लासेसच्या संचालक यांनी बैठक बोलावली। त्याप्रमाणे आज काशीनाथ घाणेकर येथे ही बैठक संपन्न झाली। या बैठकीला महाराष्ट्र राज्यातील 200 प्रतिनिधी उपस्थित होते। यामध्ये केंद्र शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा विरोध करण्यात आला। राज्य शासनाच्या वतीने सर्व संघटनेचे प्रतिनिधी, शासनाचे प्रतिनिधी आणि शिक्षणतज्ञ यांचा समावेश करून समिती गठीत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु अद्यापही समितीचे गठन झाले नाही। येत्या 10 दिवसात शासनाच्या वतीने कोणतीही समिती गठीत केली नाही किंवा कोचिंग क्लासेसची कोणतीही दखल घेतली नाही तर 10 दिवसानंतर संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। या बैठकीसाठी अध्यक्ष श्री सतीश देशमुख सर, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी उपाध्यक्ष आनंद भोसले तसेच राज्य कार्यकारिणी यांपैकी रवींद्र प्रजापती, विनायक चव्हाण, बबन चव्हाण, भरत जगताप, सागर चिंचकर, अनवर सय्यद, अरिफ शेख, भूषण सर, सागर चिंचकर, गणेश काटे, मिलिंद मोरे, सुदेश आरगोंड, सुभाष माळकर, संतोष गोसावी, अमोल जगताप, पूर्वा माने, अंजली आरगुंडा इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा विजय असो। कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा विजय असो। रद्द करा, रद्द करा, अरे रद्द करा, रद्द करा, केंद्र शासनाने जो नियमावली आणलेली आहे ती नियमावली भरपूर जाचक आहे, त्याच्यातील अटी भरपूर जाचक आहेत आणि या अटींमुळे महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारतातील क्लासेस संचालकांना खरोखर आपले क्लासेस हे बंद करण्याशिवाय पर्याय नसणार आहे। आणि अशा या जाचक अटींविरुद्ध आमची कोचिंग क्लासेस संचालक संघटना महाराष्ट्र राज्य ही कधीही सहन करणार नाही। त्याच्या विरोधात रस्त्यावरती आम्ही उतरण्यासाठी तयार आहोत। आम्ही सर्वप्रथम आठवडाभर महाराष्ट्रातील सर्व क्लासेस संचालक मिळून हे शासनाला, प्रशासनाला, प्रशासकीय अधिकारी, त्याचबरोबर आपले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन देणार आहोत। त्यांना सांगणार आहोत की कशा प्रकारे या मसुद्यामधल्या ज्या अटी आहेत त्या जाचक आहेत आणि यामुळे आमच्या जे महाराष्ट्रातील रोजगार आहे तो जवळजवळ 10 लाख क्लासेस संचालक हे 1.5-2 करोडपेक्षा अधिक क्लासेस संचालक शिक्षकांना हा रोजगार देतात। हा रोजगार कशा प्रकारे नष्ट होणार आहे आणि त्यामुळे भारतातील रोजगारीचा खरोखर प्रश्न उद्भवणार आहे हे आम्ही सर्वांना, सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना समजावून सांगणार आहे। आणि जर त्याच्यातूनही त्यांना, आम्हाला माहिती आहे ते आम्हाला सहकार्य करतील, कारण की मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे आपल्या संघटनेला वारंवार सहकार्य आहे, परंतु त्याच्यातूनही जर त्यांनी आम्हाला सहकार्य केले नाही तर पुढची भूमिका आम्हाला वेळ प्रसंगी रस्त्यावरती सुद्धा उतरावं लागेल। आणि जर रस्त्यावर उतरून सुद्धा आम्हाला जर आमच्या मागण्या जर मान्य होत नसेल तर आम्हाला उपोषणाला बसण्याशिवाय आम्हाला पर्याय नसणार आहे। येत्या 7 दिवसामध्ये राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करायचा। राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर राज्य शासनाकडून कुठलीही दाद नाही आली, आम्ही त्यांना मागणी करणार आहोत की आपण लवकरात लवकर या 7 दिवसात आपण राज्य शासनाच्या वतीने एक कमिटी त्यांनी जाहीर करावी। त्या कमिटीमध्ये कोचिंग क्लासेसचे सभासद असले पाहिजेत, शासनाचे सभासद असले पाहिजेत। आणि जसं आम्ही 2018 पासून मागणी करतोय, पूर्ण नाही झाली तर आम्ही शासनाला त्यानंतर आमरण उपोषणाचा इशारा देत आहोत। हे संपूर्ण जे मसुदा आहे यामध्ये विद्यार्थ्यांना घ्यायचं नाही 16 वर्षाच्या खालच्या या संदर्भात आहे। पालकांना कशा प्रकारे यामध्ये सामील करून घेतलं? नाही, हा एकच मुद्दा नाही आहे, त्यामध्ये फीचा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये अनेक असे विषय आहेत की जे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घातक आहेत। जर 16 वर्षाच्या विद्यार्थ्याला जर कोचिंग द्यायचीच नाही, तर शिकवायचंच नाही, मग तर शाळेत पण नाही पाठवायचं का? हा मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे। शेवटी आम्ही शिक्षण देण्याचं पवित्र कामच शाळा करत आहोत ना, मग त्याला कोचिंग न देणे हा अन्यायकारक निर्णय आहे। हा विद्यार्थ्यांच्या पालकाच्या दृष्टीने अन्यायकारक आहे। आमच्याकडे आतापर्यंत 6,500 ते 5,000 पालक आलेले आहेत क्लासमध्ये आम्हाला भेटायला। आमच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे की सर ही गोष्ट आम्हाला देखील मान्य नाही आणि आम्ही तुमच्या लढ्यामध्ये पूर्णपणे सहभागी आहोत। पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे, जेव्हा जेव्हा संघटनेला पालकांची विद्यार्थ्यांची गरज लागेल तेव्हा तेव्हा ते आमच्या सोबत आहेत आणि ते आमच्या नकळत देखील रस्त्यावरती उतरणार आहेत आणि आम्हाला पाठिंबा देणार आहेत। आमच्या पालक संघटनेचे देखील आमचं बोलणं झालेलं आहे। संघटना कोर्टामध्ये जाणार आहे का यासाठी?
कोर्टामध्ये आम्हाला जर जावं लागलं, शासनाने जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या, उपोषणाला आम्ही बसलो तरी देखील आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या, तर शेवटी कायदेशीर बाबीने आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत. पण तुम्ही शिक्षकांची गुणवत्ता तपासून बघता का? जेव्हा तुम्ही एखादा शिक्षक नेमता क्लासेस, म्हणजे बऱ्याच क्लासमध्ये असं होतं की शिक्षकांची 10वी-12वीतल्या मुलाला 11वीतला किंवा असं शिकवणारी सुद्धा मुलं असतात, कारण ती हुशार असतात म्हणून. पण मग अशा प्रकारे तुम्ही कुठे त्याची काही चाचणी करता का संचालक म्हणून? नाही, बरोबर आहे तुमचं. आम्ही म्हणून तो ड्राफ्ट आम्हाला हवाय ना, कायदा आम्हाला हवाय. आम्ही तेच तर सांगतोय. आज कोणी उठतं आणि पैशाच्या जोरावरती क्लास टाकून बसतं, विद्यार्थ्यांना लुटतं आणि विद्यार्थ्यांचा त्यांची फसवणूक केली जाते. असे अनेक प्रकार घडतायत ना महाराष्ट्रामध्ये. आम्ही नाही म्हणतच नाही, त्यालाच कुठेतरी आळा बसला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. परंतु कायदा बनताना, नियमावली बनताना कोचिंग क्लासेसची संघटना आहेत, आमच्या 8 संघटना आहेत, त्यांच्या सभासद तुम्ही विचारात घ्या. विचारात घेऊन कुठला नियम बनवायचा, कुठला नाही बनवायचा हे शासनाने करावं ना. परंतु तुम्ही जर सरसकट करत असाल आणि तुम्ही सरसकट नियम लादून क्लास बंद करण्याच्या हिशोबाने तुम्ही चाललाय, तर याच्या पाठीमागे मोठं राजकीय षडयंत्र आहे. कोणता तरी मोठ्या क्लासवरचा ह्याच्यामध्ये हात आहे आणि कुठेतरी सर्वसामान्य क्लासेस बंद झाले पाहिजेत या दृष्टीने शासनाचा प्रयत्न चालू आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि त्यासाठी आम्ही ही आजची इच्छा ठरवलेली आहे. ओके.